विशेष बातम्या आणि विशेष मुलाखतीकरिता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या न्यूज वन महाराष्ट्र चॅनलवर पहा आजची ही एक विशेष बातमी। आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन नांदुरघाट येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद कन्या शाळेमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे। या शाळांमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम आनंदामध्ये पार पडला। यावेळी केंद्र प्रमुख बळीराम डोईफोडे, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रचिक जाधव व जिल्हा परिषद कन्या शाळेचे मुख्याध्यापक बाबासाहेब केकान तसेच ढाकणे सर, आंधळे मॅडम, काशीद मॅडम व गदळे मॅडम यांच्यासह विद्यार्थी व पालकांची यावेळी उपस्थिती होती। 26 जानेवारी निमित्त जिल्हा परिषद शाळेच्या बाबतीत केंद्र प्रमुख बळीराम डोईफोडे यांनी साधलेला संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनलवर। नमस्कार सर, बोला आपण। नमस्कार सर, केंद्रीय प्राथमिक शाळा नांदुरघाट या ठिकाणी तुम्ही आज भेट दिलेली आहे। तुमचे प्रथमतः आमच्या सर्व शिक्षक बांधवांतर्फे अभिनंदन करत आहोत आम्ही। तुम्ही जो उपक्रम राबवलेला आहे हा उपक्रम अगदी सुंदर आहे, छान आहे आणि आमच्या शाळेमध्ये केंद्रीय प्राथमिक शाळा नांदुरघाट या ठिकाणी आम्ही शाळेमध्ये जे काही उपक्रम राबवत आहोत हे मराठी शाळेमध्ये जे उपक्रम राबवत आहोत हे उपक्रम लोकांच्या मनामध्ये जो ग्रह बदललेला आहे किंवा ग्रह निर्माण झालेला आहे की इंग्लिश स्कूल आणि इंग्रजी शाळा याबद्दल लोकांच्या मनामध्ये जे काही आवड निर्माण झालेली आहे ही फार माझ्या दृष्टीनं ही फार चुकीची आहे। मराठी शाळा जिवंत ठेवणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि मराठी शाळेमध्ये जी प्रगती आहे, शासनाचे जे उपक्रम आहेत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता ही मराठी शाळेमध्ये ज्या प्रकारे आपल्याला पाहावयास मिळेल त्या प्रकारची गुणवत्ता इंग्रजी स्कूलमध्ये आपल्याला पाहावयास मिळणार नाही। आमच्या शाळेमध्ये सर्व उपक्रम आम्ही सर्व आमचे शिक्षक सहकारी यांच्या माध्यमातून आम्ही सर्व उपक्रम राबवत असतो आणि मराठी शाळेचं महत्त्व हे सर्व पालकांना पटवून देण्याचं काम आम्ही सर्व करत आहोत आणि मराठी शाळेमध्ये वरचेवर विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढत आहे त्या दृष्टीनं आमचे प्रयत्न आहेत। आमच्याकडून ज्या पालकांच्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आम्ही 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आमच्या शाळेतील विद्यार्थी अगदी प्रगत, आमची शाळा 100% प्रगत आहे आणि आमच्या शाळेतले सर्व विद्यार्थी हे अगदी प्रगत आहेत आणि इंग्रजी माध्यमाचे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांपेक्षा आमचे विद्यार्थी कितीतरी पटीनं सरस आहेत हे पालकांनी जाणून घ्यावं ही आमची विनंती आहे आणि आमच्या शाळेमध्ये मराठी शाळेमध्ये जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये त्यांनी प्रवेशासाठी आमच्याकडे यावं आणि आमच्या इथं प्रवेश घ्यावा, आमच्या मराठी शाळेमध्ये प्रवेश घ्यावा आणि आम्हाला पालकांनी सुद्धा काही गोष्टीमध्ये मार्गदर्शन करावं। त्या प्रकारे आम्ही वरचेवर प्रगती करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आमची प्रगती ही एकदम व्यवस्थित आहे। आमच्या शाळेमध्ये सर्व उपक्रम अगदी चांगल्या प्रकारे राबवले जातात। आमची पूर्ण शाळा ही प्रगत शाळा आहे त्या दृष्टीनं आम्ही अगदी शाळेची सजावट आमची झालेली आहे। शाळेच्या शौचालय, शाळेमध्ये सर्व सोयीयुक्त असं पाण्याची व्यवस्था आहे। स्वयंपाकासाठी आमच्याकडं शालेय पोषण आहारामध्ये धूरमुक्त शाळा आहे या दृष्टीनं आमचा शालेय पोषण आहार उत्कृष्ट असतो। मेनूप्रमाणे आम्ही शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना देतो आणि सर्व शिक्षक बांधव त्यामध्ये सहकार्य करतात आणि सर्व शिक्षकांच्या सहकार्याने आमची शाळा आणखीन यापेक्षाही प्रगती करू शकते हे आम्ही मराठी शाळेविषयी ठामपणाने सांगतो। धन्यवाद सर। हे होते केंद्र प्रमुख डोईफोडे सर। तर यांनी कशा प्रकारे लोकांचा इंग्लिश स्कूलबद्दल जो गैरसमज झालेला आहे की मराठी शाळांना जे लोक विद्यार्थ्यांच्याबद्दल जे
असे चुकीचं समजतात, त्याबद्दल डोयफोडे सरांनी खूप असं चांगल्या रीतीचं मार्गदर्शन केलेलं आहे. तरी आपण त्यांना 26 जानेवारी व गणतंत्र दिवसाच्या सर्वात त्यांना टीमना शुभेच्छा देतो. न्यूज वन चॅनल महाराष्ट्रातर्फे सर्वांना गणतंत्र दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. न्यूज वन महाराष्ट्र चॅनलवरून प्रसारित होत असलेल्या विशेष बातम्या आणि विशेष मुलाखतींना आपल्याकडून जोरदार प्रतिसाद मिळत असल्याबद्दल आपले सर्वांचं धन्यवाद.